अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज दिनेश बुब साधारणतः दुपारी 1 नंतर आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे। त्यापूर्वी जर बघितलं तर 12 वाजता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहीर सभा होणार आहे। या ठिकाणी बघितलं तर बच्चू कडू स्वतः या संपूर्ण जाहीर सभेला संबोधित करणार आहे। राजकुमार पटेल असतील आमदार ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। एकूण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन होणार आहे। त्यासाठीची संपूर्ण तयारी जी आहे अमरावतीच्या नेहरू मैदानात करण्यात आलेली आहे। एकंदरीत बघितलं तर बच्चू कडू महायुतीमध्ये असताना त्यांनी अमरावती लोकसभेमध्ये आपला उमेदवार दिल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये एकच चर्चा रंगू लागली होती आणि आज त्यांचा जो उमेदवार आहे तो उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार आहे। या ठिकाणी प्रहारचे अनेक कार्यकर्ते सुद्धा दाखल झाले। आपल्यासोबत राज्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत। भाऊ काय सांगा कशा प्रकारे तयारी आहे? प्रचंड मोठ्या प्रमाणात आज दिनेश भाऊंचा अर्ज भरण्यासाठी लोक इथं येणार आहे। दुपारी 1 वाजता नेहरू मैदानावर सभेचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर सभा झाल्यानंतर इथून राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इरविन चौकपर्यंत रॅलीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं आम्ही आयोजन केलं आहे। जवळपास 70 ते 80 हजार लोक याच्यात स्वखर्चानं सामील होणार आहेत। ही निवडणूक नसून ज्याला आंदोलन म्हणून लोकांना स्वीकारावी असं बच्चूभाऊंनी आणि राजकुमार पटेल यांनी आव्हान केलं होतं, ते लोकांनी स्वीकारलेलं दिसतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। सर्व पक्षाचे, प्रहारची जरी उमेदवारी असली तरी सर्व पक्षाचे काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP, शिवसेना, RPIचे सर्व कार्यकर्ते आज या रॅलीत सामील होऊन प्रचंड बहुमताने दिनेश भाऊंना निवडून आणतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे। एकंदरीत बघितलं तर आज दुपारी प्रहार जनशक्ती पक्षाकडून या ठिकाणी भव्य जे आहे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे आणि ही जी निवडणूक आहे निवडणुकीपासून जनआंदोलन आहे असं जे आहे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते सांगत आहेत। अमरगटा साम TV अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।